नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नेसेसिटीवरती पण असू शकतो. ठीक आहे, डिफेन्स ऑफ नेसेसिटी म्हणजे हे आपण हे जे सगळे बघतोय हे जनरल एक्सेप्शन्स आहेत. याला आपण ॲज अ लॉयर डिफेन्स म्हणून क्राईममध्ये वापरू शकतो. समजा आपल्याकडे एखादा जर क्लायंट आला हू हॅज डन समथिंग अँड ऑफेन्स अँड ॲज अ डिफेन्स वी कॅन यूज इट. ओके, सो डिफेन्समधलं एक पहिलं डिफेन्समधले आपण पहिले दोन पाहिलेले आहेत. एक मिस्टेक ऑफ लॉ, मिस्टेक ऑफ फॅक्ट. लॉला आपण डिफेन्स नाही म्हणू शकत. आणि दुसरं आपण पाहिलं ॲक्सिडेंट. आता तिसरं आपण बघतोय नेसेसिटी. ओके, नेसेसिटी आहे सेक्शन 19मध्ये, म्हणजेच IPCचा सेक्शन 81, IPC सेक्शन 81. ठीक आहे, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. इकडे बघा, आपल्याला रेफरन्स घ्यायचा आहे IPCचा 80 म्हणजे कोण आहे 18. ठीक आहे, 18 ॲक्सिडेंटसाठी. मग ह्याच्यावर आणि ह्याच्या खाली जायचं आहे आपल्याला 17, 19 हे बघायचं आहे. ठीक आहे, 17 मिस्टेक ऑफ फॅक्ट आहे, 19 आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, ग्रेटर हार्म म्हणजेच तो पण नेसेसिटीच आहे. सेक्शन 19 दिस वन. ओके, सेक्शन 19 दिस सेक्शन 19. ओके, नेसेसिटी हे बघा. सो इथं काय म्हटलं बघा, नथिंग इज अन ऑफेन्स मेरिली बाय अ रिझन ऑफ इट इज बिंग डन विथ द नॉलेज दॅट इट इज लाईकली टू कॉज हार्म. म्हणजे समजून सांगतो, एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की ही केल्याने काय होणार आहे, समोरच्याला हार्म होणार आहे. इफ इट बी डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, पण ती करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रिमिनल इंटेन्शन नाही आहे. अँड इन गुड फेथ फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग ऑर अवॉइडिंग अदर हार्म टू पर्सन ऑर प्रॉपर्टी. ही ए ॲक्ट करत असताना एक मोठी बी ॲक्ट टळतीये माझी. सिंपल उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजून. ठीक आहे, एक कार आहे, इकडनं 3 कार येत आहेत अशा समोर. ठीक आहे, मग आता त्याला माहिती आहे की कोणाला तर सोबत क्रॅश करणारच आहे, बरोबर आहे की नाही. ही कार आहे आणि ही समोर कार आहे. ठीक आहे, एक कोणासोबत तरी क्रॅश करणारच आहे. सो दोघांना दुसरं एक्झाम्पल सांगतो सो दॅट आय मेक इट क्लिअर. ओके, सी इथे एक्झाम्पल तुम्हाला आपण ह्याच्यातच घेऊयात म्हणजे तुम्हाला बरं पडेल. ओके, ठीक आहे. ड्युरिंग अ मॅसिव्ह फायर ब्रेक, जेव्हा एक खूप मोठा अशी आग लागलेली आहे. ठीक आहे, एक माणूस काय करतो, तिथं जवळपासचं एक जे घर आहे ना, त्या घरमध्ये काय करतो, तोडतो. का? कारण ते घर तोडल्यामुळे किंवा त्या घराला डिमोनिश केल्यामुळेच काय होतंय, ती जी आग आहे ती अख्ख्या बाजूच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पसरू शकत नाही आहे, बरोबर आहे ना. आता त्यांनी काय केलं, त्यांनी हार्म केला आहे, बरोबर आहे. त्याला कळत असताना सुद्धा त्यांनी हार्म केला आहे. कोणाला हार्म केला आहे, त्या घराला तोडलं आहे त्यांनी, बरोबर आहे, त्या माणसाने. बट बिकॉज ऑफ दिस हार्म ग्रेटर हार्म हॅज बीन प्रिव्हेंटेड ना. दुसरं काहीतरी मोठं प्रिव्हेंट झालेलं आहे ना. सो अशाला आपण काय म्हणतो, नेसेसिटी म्हणून चालू शकतो. ओके, ठीक आहे, याला दुसरं सुद्धा आपण एक शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणू शकतो, इट इज अन ॲक्ट ऑफ प्रिव्हेंटिंग अ ग्रेटर हार्म. ओके, आता याच्यामध्ये 2 मॅक्झिम्स तुम्हाला यूज करायचे आहेत. नेसेसिटाज नॉन हॅबिट लिगम म्हणजे नेसेसिटी नोज नो लॉ, आणि नेसेसिटा लिगम विन्सिट म्हणजे नेसेसिटी ओव्हरकम्स द लॉ. ठीक आहे, असे जर आपण हे असे मॅक्झिम्स जर म्हणालो किंवा लिहिले आपण तर मार्क्स मिळण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. ठीक आहे, यात सुद्धा काही गोष्टी आहेत. आता इथे आपण डायरेक्ट केस लॉज बघूयात. केस लॉजमध्ये पहिला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वर्सेस सुब्रमण्यम स्वामी. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वर्सेस सुब्रमण्यम स्वामी ही केस ॲज अ लँडमार्क म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण याच केस नंतर इंडियामध्ये काय झालेलं आहे, नेसेसिटीचा जो क्लॉज आहे तो यूज करण्यात आलेला आहे. ठीक आहे, इंग्लिश लॉमध्ये नेसेसिटी खूप वेळा वापरले जातात. इंग्लिश लॉ म्हणजे इंटरनॅशनल केसेस आहेत, आपण बघू शकतो याच्यात. रेजिना वर्सेस डुडले, त्याच्यामध्ये 2 सेलर्स होते ज्यांनी एका केबिन बॉयला मारून खाल्लं ॲक्च्युली मारून खाल्लं त्याला. ठीक आहे, त्यांनी त्या केबिन बॉयला मारलं आणि खाल्लं का, आणि त्यांनी कारण काय दिलं, नेसेसिटी, आम्हाला दोघायला जागायला काहीच नव्हतं, खायला काहीच नव्हतं आणि आमच्याकडे तेवढाच एक पर्याय होता. ठीक आहे, पण त्यावेळेस मात्र कोर्टनी त्या नेसेसिटीला रिजेक्ट करून टाकलं, त्याच्या प्लीला. का? कारण काहीही असू द्या, एखाद्या इनोसंट पर्सनला, ठीक आहे, एखाद्या इनोसंट पर्सनला मारणं हा पर्याय नसू शकतो. सो ही रेजिना वर्सेस डुडलेची केस आहे. युनायटेड स्टेट्स वर्सेस होम्समध्ये काय झालं, एक पॅसेंजर होता, एक सेलर आला, अ सेलर थ्रू पॅसेंजर ओव्हर बोर्ड टू प्रिव्हेंट अ लाईफ बोट फ्रॉम सिंकिंग. ठीक आहे, लाईफ बोट
मग काय झालं, द कोर्ट हेल्ड दॅट द नेसेसिटी कुड बी अ डिफेन्स बट इम्पोज स्ट्रिक्ट कंडिशन स्टेटिंग दॅट सॅक्रिफाईस मस्ट बी इक्विटेबल अँड नॉट आर्बिटरी. म्हणजे सेलरनी काय केलं, थ्रो नाही आहे बरं का, थ्रू नाही आहे. अ सेलर थ्रो पॅसेंजर्स ओव्हरबोर्ड, म्हणजे एक नाव होती, त्या नावामध्ये पॅसेंजर्स होते आणि त्यांनी काय केलं, काही पॅसेंजर्सला त्यांनी फेकून दिलं. का, कारण जर त्यांनी ते फेकून दिलं नसतं तर ती बोट बुडली असती. ठीक आहे. आणि मग तो म्हणाला, त्यांनी एक ॲज अ डिफेन्स त्यांनी काय सांगितलं की आय डिड इट जस्ट फॉर प्रिव्हेंटिंग द ग्रेटर हार्म. ही केस लक्षात ठेवायची, युनायटेड स्टेट्स वर्सेस होम्स, शेरलॉक होम्सचं होम, हे लक्षात ठेवायचं. रेक्स वर्सेस बॉन आहे, ही पण एक फेमस केस आहे, रेक्स वर्सेस बॉन. याच्यामध्ये एक डॉक्टर आहे, डॉक्टरने काय केलं, एक अबॉर्शन परफॉर्म केलं. कोणावरती, मायनरवरती. आता मायनरचा रेप झाला होता आणि ती जी मायनर होती ती प्रेग्नंट होती, सो त्या मायनरचं अबॉर्शन केलं. आता ॲक्च्युली इट इज अगेन्स्ट द लॉ है ना अबॉर्शन, आणि त्यातल्या त्यात मायनरचं. बट नेसेसिटीमुळे त्या डॉक्टरला इथे काय केलं, बिकॉज त्यांनी कसं केलं ते, इट वॉज परफॉर्म्ड इन अ गुड फेथ टू प्रिव्हेंट अ ग्रेटर हार्म टू द विक्टिम. ठीक आहे. आता ह्याचे काय एक्सेप्शन्स आहेत, यालाच आपण म्हणतो डॉक्ट्राइन ऑफ नेसेसिटी. डॉक्ट्राइन ऑफ नेसेसिटीचे काय एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स काय आहेत बघा, प्रपोर्शनॅलिटी असलं पाहिजे, म्हणजे जे आपण कार्य करतोय ते प्रोपोर्शनल. उदाहरणार्थ मी सिम्पल सांगतो तुम्हाला, इफ वन पर्सन इज स्लॅपिंग यू देन इन सेल्फ डिफेन्स यू कॅनॉट किल हिम, म्हणजे तुम्ही गोळी नाही मारू शकत त्याला. हां, स्लॅपिंगला रिस्पॉन्स स्लॅपिंगच असू शकतो डिफेन्ससाठी. ओके. नेक्स्ट इज अ गुड फेथ. ॲक्शन्स शुड बी परफॉर्म्ड विदाऊट मॅलिशियस इंटेंट, कुठल्याही प्रकारचा मॅलिशियस इंटेंट नसला पाहिजे. नेक्स्ट, ऑल्टरनेट सोल्युशन्स, जिथं कुठल्याच प्रकारचा पर्याय नसतो आणि तिथं ते ॲक्ट करावंच लागतं अशा ठिकाणी. म्हणजे जर तुमच्याकडे ऑल्टरनेट सोल्युशन असेल तर नेसेसिटी लागू होत नाही. प्रपोर्शनॅलिटी नसेल तर नेसेसिटी लागू होत नाही. गुड फेथ नसेल तर नेसेसिटी लागू होत नाही. आणि ती जी नेसेसिटी ती कशी असली पाहिजे, ॲब्सोल्यूट असली पाहिजे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा दुसरा ऑप्शन नसला पाहिजे. ओके, समजते. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे जे आहेत हे आहेत नेसेसिटीचे लिमिटेशन्स. ठीक आहे. नेक्स्ट, क्रिटिसिझम्स काय नेसेसिटी. आता हे जे आहे हे कोणासाठी चांगले, डिफेन्सवाल्यांसाठी किंवा डिफेन्स लॉयरसाठी चांगले, बट ह्याचा दुरुपयोग कसा केला जातो. ओके, तर पहिली गोष्ट, डॉक्ट्राईनचा जो यूज आहे तो मिसयूजच जास्त केला जातो आहे लॉमध्ये. ओके, काहीतरी कारणं देऊन. नेक्स्ट, याचा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट जरा थोडासा कन्फ्युजिंग आहे, याच्यात काय काय मोडतं काय काय नाही, याच्या बाउंड्रीज क्लिअर नाही आहेत. सो सेकंड पॉईंट तुम्ही तो लिहू शकता, सब्जेक्टिव्ह नेचरमुळे बाउंड्रीज क्लिअर नाही आहेत. आणि थर्ड पॉईंट तुम्ही काय शकता की ही जी डॉक्ट्राईन आहे याच्यामुळे पब्लिकचा जो लिगल सिस्टीमवरचा जो ट्रस्ट आहे ना, तो ट्रस्ट निघून चाललेला आहे. ठीक आहे. सो हे 3 पॉईंट्स मी तुम्हाला सोप्या ह्याच्यात दिलेले आहेत, इथं करून वाटलं असतं तुम्हाला पाहिजे तिथे करू शकता. फर्स्ट यू कॅन राईट रिस्क ऑफ अब्यूज, सेकंड इज ॲम्बिग्विटी अँड थर्ड इज इरोजन ऑफ लिगल सर्टॅनिटी. ओके, सो आय होप सो दिस इज क्लिअर टू यू. हे आपण बघितला सेक्शन 19 IPC मध्ये 81. ठीक आहे.